हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला सिंपल कुर्तीचे माप कसे टाकायचे हे दाखवणार आहे। तर चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला 4 फोल्ड करून घेतलेला आहे। सुरुवातीला उंची टाकायची। उंची मी इथं 40 इंच घेतलेली आहे। शोल्डर 7 इंच टाकायचा, मुंडा 7 इंच टाकायचा, छातीचा चौथा भाग 10 इंच प्लस 2 इंच टाकायचे, कमरेचा चौथा भाग प्लस 2 इंच, हिप्सचा चौथा भाग प्लस 1 इंच टाकायचा आहे। गळारुंदी मी इथं 3 घेतलेली आहे। समोरचा गळा 7 इंच घेतलेला आहे, पाठीमागचा गळा 3 इंच घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। कमरेचे आणि हिप्सचे माप टाकताना मुंड्यापासून 14 इंच खाली टेपने माप घ्यायचं आहे आणि 14तून आपल्याला 7 इंच कमरेसाठी माप टाकायचे आहे आणि 7 इंच हिप्ससाठी माप टाकायचे आहे। तर इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे, तुम्ही इथं बघू शकता। मी इथं कमरेचा चौथा भाग प्लस 2 इंच टाकलेला आहे आणि हिप्ससाठी मी इथं हिप्सचा चौथा भाग प्लस 1 इंच टाकलेला आहे। आता मी इथं मुंड्याला आकार देऊन घेते। 1 इंचावर आतला आकार द्यायचा आणि 1.5 इंचावर बाहेरचा आकार द्यायचा। इथं बघू शकता तुम्ही। 3 इंच मी गळारुंदी घेतलेली आहे, 7 इंचाचा गळा आहे। गळ्याला गोल आकार द्यायचा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता। इथं मी पाठीमागचा गळा 3 इंचावर घेतला आहे, त्याला सुद्धा मी गोल आकार दिलेला आहे। आता आपल्याला स्केलने कमरेला आकार द्यायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता, मी आकार देते कमरेला। तर कसा वाटला माझा व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुमच्या काही अडचणी असेल तर मला कमेंटद्वारे विचारू शकता। इथं मी आकार देते। मार्जिनसाठी मी 2-2 इंच सोडलेला आहे। झाली आपली पूर्ण सिंपल कुर्ती तयार। एकदम साधी सिंपल कुर्ती आहे। छातीचा चौथा भाग टाकायचा, कमरेचा चौथा भाग टाकायचा आणि हिप्सचा चौथा भाग टाकायचा। पूर्ण कुर्ती तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा। थँक्यू।